नमस्कार मंडळी, मी तुमचं वेंगुर्ल्याचं व्लॉगर म्हणजेच मिलिंद नांदोस्कर. खूप दिवसानंतर व्लॉग येतलो आता. तर आज नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्या वेंगुर्ल्यात म्हणजे आपल्या दाभोळसड्यात नारळ लढवणे स्पर्धा असतात, ते बघूक जाऊया. चला तर मंडळी, माझ्यासोबत असा माझा मित्र प्रतीक. मस्त मस्त एडिट करता, व्हिडिओ भारी करता, त्याचे रील्स वगैरे भारी असतात. होय तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन बघू शकता, प्रतीक एडिट्स म्हणान. आणि तुमचे काय समजा लग्न समारंभ, साखरपुडा असतात किंवा बड्डे असतात, त्या एका तो भारी भारीतले व्हिडिओ करता. जर कॉन्टॅक्ट नंबर हवे असतात तर मी नक्की देतोय. चला तर जाऊया नारळ लढवणे स्पर्धा बघू. चला मंडळी, चाललो आता मी आमच्या वेंगुर्ल्या बंदरावर. आज नारळी पौर्णिमा असतली, त्यामुळे लोकांही 100% येतली, गर्दी होतलीच, राडा होणारच. बघूया तर, चला. मगाशी पाऊस होतो, आता पाऊस नाही. असा ढगाळ वातावरण केलेलं आहे. आता मस्तपैकी ऊन सोडल्या ना, पाऊस जितको नसा तितके बरा हवा. जरा कार्यक्रम मस्तपैकी व्यवस्थित पार पडते, बाकी काय नाही. मंडळी फोर व्हीलर लागले ते बघा, लोक योग चालू झाली. तसं कडक बंदोबस्त पण आहे. फोर व्हीलर येता का मला म्हणा, फक्त टू व्हीलरिंग का आणि सायकलिंग का अलाउड असतात मध्ये जाऊ. पोचतो आता आम्ही. बघा स्पर्धा चालू झालीत की नाही ते. मंडळी, माझ्या बहिणीने खूप दिवसांनी दुकान उघडलं आहे बघा. नक्की या आणि तुमचा होया सर खरेदी करून घेऊन जाया. सगळा गावता भेळ बीळ सगळा इकडे, नक्की या. बघा स्पायसी चिप्स तडका डायरेक्ट तडको गावतो सर. हे बघा सर, फुलं असत पाईप क्लिनरने बनवलेली. तर नक्की येऊन खरेदी करा. बरोबर आपल्या झुलत्या पुलाच्या बाजू. आता आम्ही स्पर्धा बघू जातो. चला तर मंडळी, आम्ही स्पर्धा बघू गेलो सर. गर्दी दिसता, बघूया कोणी कोणाचे नारळ फोडलेत ते. कैसून मंडळी इली लांब सरबत बिरबत ठेवलेला, पाणी बिणी ठेवलेला आहे. संतोष हैदनकर नयन केरकर व्हायटात दिला. गोट्या डीजे मॅन, गोट्या डीजे. जयवंत कुडाप आणि नेहल केरकर बघा सगळे असं सगळे मंडळी हे बघा. जयवंत कुडाप आणि नेहल केरकर. ड्रोन पण आणलो आहे बघा, दिसणार नाही खायचा तो. पक्षीचा आमचे सिनेमॅटोग्राफर रात्री सकाळ पाण्याचा मिलिंद नांदस्कर इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत कर. नेहाल आणि कोण? हा, ड्रोन पायलट पवन, ड्रोन पायलट दिलो आम्ही. म्हणतो ड्रोन कोण उडवता मंडळी. बघा वारो फुकटतो घेऊ गावतो, काय टेन्शन नाही. ह्या काय केलं निदा बघूया. ह्यो मेन माणूस, शौर्य प्रतिष्ठान धावो चढ, तो मेन माणूस ह्यो. टेक्निकल प्रॉब्लेम. रामकृष्ण हरी काहीतरी सांगू होतं मंडळी. भावनेशा काहीतरी बोलायचा, आपले शब्द जरा घालवचे काहीतरी, ते बघ त्या म्हणतात. मी तुमका एवढाच सांगू इच्छितो की हय कोचरा जिंकतले असं आमच्या याच्यात काही समावेश नाही आहात. धन्यवाद. रामकृष्ण हरी. माशाची कडी आता चल. स्पर्धेतून पास झालेला आहे.
वटार मारशी आमच्यासाठी जोरात मार्गो लक्ष द्या बहुतेक उद्या फुटतो नारळ वाटतं फुटणार नाही सर्व प्रेक्षकांना खुश करा मंडळातर्फे इथे सर्वकाही मोफत मंडळी येतो सर जरा चाय पिऊन येतोय दावासाड्यातली हिरोईन इली आहे दावासाड्यातली हिरोईन प्रेक्षकांना पण पाहू द्या जरा प्रेक्षकांना नमस्कार लिपस्टिक लावून दिली आहे दिसणार नाही पण ती नारळ घेऊन यायचं आहे आपण प्रणाली आणि पेट्रोलकर डबल कसं मारलो स्वप्नाली पेट्रोलकर निघून आलेले आहे त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्ता मीनाजी डॉक्टर त्यांच्या गुलाब पुस्तक स्वागत करा सन्माननीय काजलजी खूप इथे उपस्थित झालेले आहेत मंडळातर्फे त्यांचा आम्ही एक एक ते सरबत पितात अरे स्वतःहून इला रे ह्या आपला सर्व्हिस चांगली आहे त्यांची. विनंतीला मान्य करतो उपस्थित झालेल्या नाही फुटातो फुटलं त्याला माशाच्या कडे नारळ रील्स त्याला वेत व्यस्त झाला का खेळायला मोबाईल जोरात मार अरे वा झालं ना अरे प्रेक्षकांना संतोष वेगवेगळ्या दाभोलकर आणि तिकीट ठेवला नारळ इतक्या हाडूचो ना नारळ कळला 9च्या नंतर डायरेक्ट नारळ हाडूचा कातूचा माशाची कढी करून खाऊचा बस मंडळाकडे उपलब्ध आहे पैसे देऊन घ्यायचे जबाबदार राहणार नाही आणि तळ्याचा दुष्काळ झालेला दिसतो नारळ हळले आपल्या भाषेत नारळ हळले समोर फोडून टाकलो नारळ काही कोरगावकर रवाना कोठा काही कोरगावकर रवाना कोठा आणि भाई कोकणा संघाने आतापर्यंत इथे वर्चस्व गाठवले इथे स्पर्धेवर आणि उत्तर बसलेलं मंडळ जबाबदार राहणार नारळात मार आज दुखतो नाही पोटान मार पोटान मग अशी सगळी मंडळाचा निर्णय अंतिम आहे चला
अरे निवास. हे थांब घरचं तरी आवाज येलो नाही गेलो गेलो विजय पण भेटायला आपण जरा माफ कर दे. विजय तो गोळ्यात मारलेला फटका. पहिला फटका गोळा झालेला गणपती लागला. वर्ष घेऊ शकत नाही. पाहिला आता दुसरा प्रतिस्पर्धी काय वाढ करतो ते आणि पाहिजे आता कुठलेला नारळ आणि तुम्ही अंतिम टप्प्यात ह्यो जिंकतलो ह्यो जिंकतलो. मित्र असं होतं की कार्यक्रम म्हटल्यानंतर तेवढी गडबड होते आणि तशीच आमच्याकडून झालेली त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो प्रतीक खोड की आपण किती तयारी केलेली आणि विजयी होणार याचा तुम्हाला कितपत विश्वास आहे. किती टक्के तुम्हाला वाटतं की तुम्ही विजय होऊ शका. असं काही नाही. हा म्हणजे बरोबर आहे. तिथं ते माझं आणि माझं ते सुद्धा मारलं. अर्थात आता दुसऱ्या स्पर्धकांना विचारतो तुमचं काय मत आहे. ओपिनियन आहे हे फायनल आहे. पहिली फायनल आहे. आतापर्यंत तुम्ही खूप फायनल खेळला असाल परंतु 28 महिने फायनल व्हायला पाहिजे. नारळ 7 वाजेपर्यंत फुटतं कामाने कसं खेळायचं. टांग्या घेतात तसं खेळायचं. आम्हाला ती अपेक्षा आहे आणि नंतर एकदा संधी घालून बघत नाही. पत्रालाच धरत धरून नाव सांगा. साई कोरगावकर. तुम्हाला हिच्याबद्दल किती टक्के खात्री आहे. दोन्ही नारे माझेच आहेत. सुरुवात लोकांचा आवाजामध्ये मनापासून वाजला नव्हता. हवं तर सर्वात आणखी द्या थोड्या समस्या येणार आहे 7 वाजता. आणि विजय झालेला अभिनंदन. आपलं नाव सांगा. साई कोरगावकर. साई परगाकर विजय झाला. आपलं नाव सांगा. गणपत दाभोलकर. मगाशी मी सांगितलं कोणतरी वर्तमान कोणतरी हित आणि कोणतरी हित होऊन कोणतरी घालतो पण जिंकणं हरणं एका कराचं बंधन. कोण जिंकलो मी काय कोण जिंकलो संतोष वाडणकर द्वितीय क्रमांक नमस्कार. मेन माणूस आमचं सागर सोपटे. ब्लॉग चालू आहे. सागर सोपटे मेन माणूस आमचो. आम्ही मेन नाही. मिलिंद नांदोसकर आमचे मेन असत. आमचे लेखक मंडळी आम्ही आता बंदरा गेलो असो. गर्दी दिसता. नारळी पौर्णिमेनिमित्त गर्दी दिसता सर. खूप लोक आहेत. मासे पण असतात इथे सर. त्यांचा एक जो श्रावण नाही ते येऊन मासे घेऊ शकतो तर काय नाही. ताजे आहेत मासे. गर्दी पण बरेच दिसता. सध्या जरा बंदराचं काम चालू आहे म्हणून गर्दी थोडं कमी दिसतली. मोबाईल लक्ष आयुष्यात लक्ष नाही हा. समोर गेलो तर तो काकडी खाऊ बिझी आहे. पडा काकडी पडा. कसं सिनेमॅटिक शॉट असतो असतो बघ. ऑक्टोपस कसं घेतो. अजून एक हे आमचे गणू सर. डायरेक्ट भेळ शर्मा भेळ हो. शर्मा होतो का. काकडे मसाला खाता बघा. घे मरे टॉक्सिक. बघले तू तर बघा झालं स्टोरी. हा बघ का लांब बघा लांब लायलो हा.
आता नारळ टाकून येईल ह्यांच्या टाकून आहे कोण हे बाकीची पापी माणसं हे मी नारळ टाकून येतोय आल्यानंतर लोक बरोबर कापाव त्यांची कधी उद्या नको अजून अजून कापाव जास्त नको पुढे तर आमच्या बंदरचं काम चालू आहे म्हणून गर्दी कमी आहे लोकांची लोक येऊन गेली असतील पहिली ब्लॉगिंग चालू आहे हां होय काय चाललंय हां सोड मंडळी आता बंदरावरसून झुलत्या पुलाकडे येलो हे पण गर्दी आहे बऱ्यापैकी बघू शकतात मागाशी खूप गर्दी होती तेव्हा आमचा भैया बघा मुंबईसून डायरेक्ट होईल मागाशी बऱ्यापैकी गर्दी होती आता कमी झाली मी आमचं ब्लॉगर एका ओळखतात नक्की सांगा ओळखतो बरोबर काही हे बघा आमचं छोटं कोळी मस्त दिसतं बघा याचा लुक बघा किती भारी वाटतं बाबा इकडे बघ नाराज माझ्या नाराज आहे तो तर मंडळी आजचं ब्लॉग मी हयच संपवतोय पुन्हा भेटाया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद.